पंचकर्मातील वमन केल्याने इम्युनिटी वाढते. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. वसंत ऋतूत शरीरातील कफ वाढीस लागतो. तसा हा कफ प्रकुपित होणारा काळच आहे. हिवाळ्यातील गारठ्याने गोठलेला कफ वाढत्या तापमानामुळे वितळायला लागतो व निरनिराळे कफाचे आजार उत्पन्न होतात. जसे सर्दी, खोकला, दमा, ॲलर्जी, त्वचाविकार, पुरळ, गांधी, चकंदळे उठणे, याचबरोबर खाज, सोरियासिस, केसातील कोंडा, रुक्षता, सायनस, मायग्रेन इत्यादी. त्यातून उत्पन्न होणारे व्हायरल फीवर. मग सुरू होते पळापळ, निरनिराळ्या तपासण्या, ॲलर्जी टेस्ट वगैरे. हे सर्व आपण थांबवू शकतो. वेळीच आयुर्वेदीय पद्धतीने निदान करून उपचार केल्यास पूर्ण आराम मिळतो. वाढलेला कफ शरीरातून घालविण्यासाठी वमन नावाचे पंचकर्म अत्यंत उपयुक्त ठरतं. तसे बघितले तर कफ शरीराचे धारण व पोषण करणारा आहे, पण हा बळावला की प्राकृत स्वरूप सोडून बिघडला की त्रास देतो. हा बिघडलेला कफ समस्थितीत व प्राकृत अवस्थेत आणण्याचे काम वमनाने साधले जाते. हे शरीर कोशिकांना बळ प्राप्त करून देतं व हेच बळ रोग प्रतिकार क्षमता प्रदान करण्याचे काम करते व रोगांपासून आपले संरक्षण होतं. चला तर मग वमन करून आरोग्य मिळवूया.